अशी ही टेम्पटिंग स्वीट डिश खायला कोणाला नाही आवडणार. रेसिपी शेवटपर्यंत बघा. मध्ये मध्ये ज्या मी टिप्स सांगते अगदी छोट्या छोट्या टिप्स असतात, पण त्यामुळं पदार्थ उत्तम व्हायला मदत होते. नमस्कार, A1 सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण करत आहोत एक स्वीट डिश. कोणत्याही सणावारी करता येईल अशी, किंवा आपल्या घरात एखादी पार्टी असेल, मित्रमंडळी येणार असतील, कुठलेही पाहुणे रवळे येणार असतील, त्यावेळेस अगदी झटकीपट होणारी आणि घरातच जे साहित्य असतं त्यामध्ये सुद्धा करता येण्यासारखी ही रेसिपी आहे. एखाद्या वेळेला घरात जर आपला ब्रेड थोडासा शिल्लक असेल त्यावेळेससुद्धा, किंवा थोडासा ब्रेड विकत आणूनसुद्धा ही रेसिपी करता येते. कॉर्नफ्लॉवर, मिल्क पावडर आणि कुठलीही कस्टर्ड असली तरी चालेल. जे साहित्य घरात अवेलेबल असेल ते साहित्य घेऊन आपण हे पुडिंग करू शकतो. आज आपण करत आहोत ब्रेड पुडिंग. चला तर आता आपण ब्रेड पुडिंग करायला घेऊयात. इथं मी ब्रेड पुडिंग करण्यासाठी 8 ब्रेडचे स्लायसेस घेतलेले आहेत आणि त्याच्या सर्व कडा काढून घेत आहे. त्यासाठी 1 लिटर दूध अर्धा लिटर करून तापून घेतलेलं आहे. रेसिपी आवडल्यास A1 सुग्रास रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. इथं आपण एका बाउलमध्ये अर्धा कप साखर घेतलेली आहे, 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे आणि ते सर्व साखरेमध्ये मिक्स करून घेऊन कोमट दुधामध्ये घालून घेतलेलं आहे. हे दूध आपण छान गरम करायला ठेवूयात आणि एका चमच्याने सतत ढवळत राहायचं, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. जसजसं दूध गरम होईल ह्या मिश्रणाची छान पेस्ट व्हायला लागते आणि ही छान घट्ट पेस्ट झाली की आपण ती थंड व्हायला बाजूला ठेवून देऊयात. ही रेसिपी तुम्ही अगदी आयत्या वेळेस केली आणि खायला घेतली तरी चालेल, पण आपल्याला जर आधी माहिती असेल आपल्याकडं कोणी पाहुणे येणार आहेत तर त्यावेळेस आधीच ही रेसिपी करून 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवली तर पाहुणे अगदी खुशच होतील. हे बघा, आपली अशी कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरची छान पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण या ब्रेड स्लायसेसचे टोस्ट करून घेऊयात. त्यासाठी आपण हे सर्व ब्रेडचे स्लायसेस बटरवरती भाजून घेत आहोत. मी इथं एक काचेचा ट्रे घेतलेला आहे आणि त्यामध्ये खालती तळाला मध घालून घेणार आहे. मधाचा अगदी पातळ लेअर करायचा आहे. हा मध घरात नसेल तर तुम्ही नाही घातला तरी काही हरकत नाही. ब्रेड टोस्टला खालून असा जर मधाचा लेअर लागला तर तो ह्या रेसिपीची आणखीनच लज्जत वाढवतो. आता आपण हे सर्व साहित्य एका ट्रेमध्ये छान अरेंज करूयात. मी इथं काचेचा ट्रे घेतला आहे, पण तुम्हाला पाहिजे तसा एक ट्रे घ्या आणि त्यामध्ये हे सर्व साहित्य अरेंज करा. त्यावरती आता कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती सर्व एकसारखी पसरून घेऊया. आता आपण एका बाउलमध्ये 3 चमचे साखर, 3 चमचे मँगो कस्टर्ड घेतलेली आहे, ती एकत्र करून घेत आहे. साखरेच्या प्रत्येक कणाला ही कस्टर्ड पावडर लागल्यामुळं दुधामध्ये ती मिक्स करताना गुठळ्या होत नाहीत. हे सर्व एकत्र केलेले मिश्रण आपण ह्या दुधामध्ये मिक्स करून घेत आहोत.
हे कस्टर्ड आणि दूध हे सतत चमच्याने ढवळत राहायचं, म्हणजे एकसारखी स्मूथ अशी ही पेस्ट तयार होते. दुधाला परत चांगली छान उकळी आणायची. तसतसं दुधाला उकळी येईल तसतसं हे मिश्रण आहे त्याची एक छान घट्टसर पेस्ट व्हायला लागते. अशी पेस्ट झाली की ती पण आपण थंड करून घ्यायची आहे. A1 सुग्रासच्या रेसिपीज तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर कळवा आणि रेसिपीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटनही दाबा. लाईक करायला मात्र विसरू नका. तुमच्या काही रेसिपींची फरमाईश असेल तर तीसुद्धा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आता ही कस्टर्ड थंड करून घेऊयात. इथं मी आता 3 केळ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि आपण जी पेस्ट मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवरची पसरून घेतलेली होती त्याच्यावरती केळ्याचे काप घालत आहे. इथं तुम्ही अननसाचे काप, केळ्याचे काप, आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचे काप घाला. कुठलेही फ्रूट्स घेतलं तरी ते छानच लागतं. पण त्यातल्या त्यात केळी, अननस आणि आंबा ह्याचं पुडिंग हे खूप छान लागतं. हे पुडिंग ह्या स्टेजला सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. आता आपण सर्व जी मँगो कस्टर्ड करून घेतलेली होती ती ह्या फ्रूट्सवरती घालून छान पसरून घेऊयात. घरामध्ये कोणतीही कस्टर्ड पावडर असली तरी चालेल आणि हा पदार्थ मुळातच जे घरात साहित्य अवेलेबल असेल ते साहित्य वापरून तुम्ही हे पुडिंग करू शकता. आता सर्वात महत्त्वाचं आणि तुमच्या आवडीचं म्हणजे चॉकलेट सॉस त्याच्यावरती घालत आहे. असला तर घाला, नाहीतर नाही घातला तरी चालेल. पण ह्यानी जरा हा पदार्थ आणखीनच डिलिशियस होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल चॉकलेट फ्लेवर हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी फेवरेट झालेला आहे. आता आपण ह्यावरती थोडेसे ड्रायफ्रूटचे कतरण घालूयात. अगदी सोपी, कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी ही स्वीट डिश. आता आपण हा ट्रे 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. हे पुडिंग दिसायला साईडनं कसं दिसतं हे दाखवण्यासाठी मी हा काचेचा ट्रे घेतलेला आहे. अप्रतिम झालेला आहे आणि ह्याची टेस्ट तर अप्रतिम म्हणजे अप्रतिम आहे. अगदी झटकीपट होणारं असं हे पुडिंग आहे. करून बघा तुम्ही. अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. बाय.